ही एवढी चांगली जागा का घाण केली असेल यांनी? काही लोकांना स्वतः पलीकडे काही दिसत नाही अभिजित. गाव, शहर, देश आपला वाटतो ते फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला. इतर दिवशी ते फक्त स्वतःचा विचार करत असतात. अभ्या, मला असं का वाटतंय ही एकमेकाला बोलवत होती ती बी कोड्यात ना. अरे तुला तर नुसतं वाटतंय, मला तर माहित बी आहे कोण कुणाला आणि काय बोलत होतं ते. मग अभ्या मला बी सांग की. असू दे, काम करायचं. अरे आई घाली अभ्या, पुरींचं काम पुरीच करू दे. अमुक काम मुलांचं तमुक मुलींचं कोणी शिकवलं तुम्हाला? घरात बाहेर जे ऐकलं ते बोलतोय सर. अरे मग तेच बदलायला शिकताय ना आता, नोकरी मिळवण्यासाठी नाही. शिकलेली माणसं पण अशीच भेदभाव करतात मॅडम. हीच तर गंमत आहे अभिजित. मुळात शिकायचं कशासाठी हेच लोकांना अजून कळलं नाही. कोण मदाला पाठवतो इकडं? आणि तू केवढ्याकडे जाशील हाय ना? तुला नक्की कसली अडचण आहे ग? माझ्या वागण्याची का केवढाची? तुझ्या वागण्याची. त्या बिचारीची मला कशाला काय अडचण असेल? अनाभ्या बघ, अख्ख्या शाळेतनं तिला एकटीला रांगोळी स्पर्धेला पाठवून सुद्धा ती हरली, आणि मी नको असलेल्या स्पर्धेत सुद्धा जिंकली. मग मी काय करू त्याचं? काही करू नगस. मला फक्त एवढं सांगायचं आहे की सगळ्यांचं चांगलं व्हावं असं ज्याला वाटतं ना, त्याचा कवाच वाईट होत नाही.